हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनाली, सायकोलॉजिस्ट आणि काउन्सलर. तर मला तुमच्या सगळ्यांना सांगायला आवडेल, जी मुलं आता 10वीची एक्झाम देत आहेत किंवा बोर्डच्या एक्झामला फेस करतायत, 10th असेल 12th असेल, तर बऱ्यापैकी काय होतं की आपण वर्षभर खूप चांगला अभ्यास करतो, पण बरोबर ऐन वेळेस बोर्डच्या एक्झामच्या वेळेस आपण कन्फ्युजन क्रिएट करून पेपरमध्ये चांगलं उतरत नाही. तर हा व्हिडिओ त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ज्यांना पेपरच्या आधी होणारी एन्झायटी असेल किंवा बाबा अचानक आपण घाबरून तर जाऊ नये ना, किंवा आपण विसरेल का सगळं केलेलं, अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे त्रास देत असतील, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला नक्की हेल्प करेल तुमच्या एक्झामच्या त्या पूर्ण पिरियडमध्ये. सो सर्टनली वॉच इट आणि आम्हाला सांगा की तुम्हाला ह्याची हेल्प झाली की नाही. ऐकून घेतलं तर खूप फायदा होईल एक्झाम मध्ये, नाही घेतलं तर तोटा होऊ शकतो थोडासा. शेवटी तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण मॅटर करतं की तुम्ही कुठल्या कॉन्फिडन्सने सोडवताय. सो सर्टनली आता डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ. आपण सगळे 10th एक्झाम देणार आहे बोर्डची. ओके, सो बोर्ड म्हणून हा एक खूप मोठा ट्रोमा आपल्यासाठी तयार करून ठेवलेला आहे ऑलरेडी सोसायटीने, ऑलरेडी एज्युकेशन कल्चरने, की बोर्ड एक्झाम म्हणजे काहीतरी खूप डिफिकल्ट आणि मोठ्या लेवलची एक्झाम असते आणि जिथे तुम्हाला खूप तुमचं गेल्या 9 वर्षांचे एफर्ट्स दाखवावे लागतात तिथं जाऊन, की बाबा तुम्ही किती अभ्यास केला आणि बोर्डात आला का नाही आला. सो सर्टनली पहिली गोष्ट आहे की आपण आता ह्या एक्झामिनेशन्सला, अशा एक्झामिनेशनला कसं फेस केलं पाहिजे ज्या बोर्ड म्हणून ओळखल्या जातात, जसं की जी 12th मध्ये होते, जी 10th मध्ये होते, किंवा तुम्ही डिग्रीच्या लेवलला UPSC MPSC अशा लेवलला गेल्यानंतर की जिथे सेंटर, जिथे तुम्ही ज्या स्कूलमध्ये अभ्यास करत असता तिथून वेगळे असण्याचे चान्सेस असतात, किंवा खूप जास्त सोसायटीमध्ये त्या एका बोर्ड ह्या एक्झामच्या शब्दाला ट्रॉमाटाइज केल्यामुळे बोर्ड एक्झाम देतोय हे म्हटल्यानंतर आपली बॉडी थोडं वेगळं रिॲक्ट करते. कारण आपण रोज बोर्डची एक्झाम देतो का? ऑब्व्हियसली देत नाही. त्यामुळे खूप चांगले स्कोर आणणारी मुलं पण कधी कधी बोर्ड्समध्ये चुकीचे आणि खराब मार्क्स आणतात. कधी कधी असंही होतं की तुम्ही बोर्डच्या एक्झामिनेशनला जाता, ते स्कूल तुमचं फेमिलियर नसतं, तुम्ही त्या स्कूलमध्ये गेल्यानंतर तिथले बेंचेस फेमिलियर नाहीये, टीचर फेमिलियर नाहीये, स्कूल फेमिलियर नाहीये. ते बघितल्यानंतर असे होण्याचे चान्सेस असतात की तुम्ही घाबरून जाऊ शकता, तुमचा मेंदू व्यवस्थित कॉपरेट नाही करू शकत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं येतंय मेंदूमध्ये तेवढं पण लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एक्झाम ही सॉल्व्ह करताना असं आहे की बाबा स्कूलची नाहीये की हा पेपर तुम्ही व्यवस्थित नाही लिहिला मग परत तुम्हाला खाली बसून दुसऱ्यांदा लिहायला सांगितला. नो चान्स. तुम्ही पेपर व्यवस्थित नाही लिहिला तर तुमच्या रिझल्ट वरती फेल असं येतं आणि मग तुम्हाला परत एक फॉर्म भरून परत ती एक्झाम द्यावी लागते. म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही आता फर्दर एज्युकेशन घेणार आहात तिथली जी सिस्टीम असते एक्झामिनेशनची ती तुम्हाला फॉलो करायची आहे आणि त्याची सुरुवात आपली 10th पासून सुरू झाली आहे. आता ही एक्झाम कशा स्वरूपाची असते तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, एव्हरीथिंग यू नो. फक्त आता याच्यातल्या खूप बारीक बारीक गोष्टी असतात, ह्याचं जर आपण व्यवस्थित काळजी घेतली 10th एक्झाम देताना, 12th देताना किंवा कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने पुढे जाऊ शकतो. याच्यामधला पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जे की एक्झामला तयार होणारा आपला स्ट्रेस असतो. एव्हरीवन इज फेसिंग स्ट्रेस नाव. 10 दिवस आहेत पेपरला, तुम्हाला माहितीये की तुमचा किती अभ्यास झालाय, तुम्हाला माहितीये की किती अभ्यास राहिलेला आहे आणि या सगळ्याच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या मेंदूला माहितीये की तुम्ही कशा पद्धतीने हे क्रॅक करणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स. आता या सगळ्यामध्ये एक हाय चान्सेस असतात एक गोष्ट आपल्यासोबत होण्याची, स्ट्रेस येण्याची. स्ट्रेस कशाचा येतो? एक्झाम देण्याच्या आधीच जर आपण व्यवस्थित नाही उतरलो तर काय होऊ शकतं, याचा फ्युचरचा स्ट्रेस घेऊन आपण डिस्टर्ब होतो. मी फेल झालो तर, मला व्यवस्थित लिहिता नाही आलं तर, एक्झामला मी जे केलं नाही तोच टॉपिक आला तर, अशा प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपल्याला सतवतात आणि त्याच्यातून एक स्ट्रेस तयार होतो. तो स्ट्रेस जर खूप कमी प्रमाणात असेल, कमी प्रमाणात म्हणजे काय, तो ताण आलाय आणि तुम्हाला झोप लागत नाहीये, थोडी झोप डिस्टर्ब झालीये आणि तुम्ही अभ्यासाला बसलाय, त्याला म्हणतात युस्ट्रेस. युस्ट्रेस म्हणजे काय, चांगला ताण. ओके, की जो ताण आल्यानंतर ऍटलीस्ट तुम्ही अभ्यास करताय, जो ताण आल्यानंतर तुम्हाला थोडी अँशियस वाटतंय पण त्याच्यातून तुम्ही काहीतरी ऍक्शन घेताय की तो मी काहीतरी अभ्यास करेन आणि तो ताण बाजूला काढून देईल, किंवा तुम्ही त्याच्यावर काहीतरी विचार करत बसलाय, हे काय झालं युस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय, तर तुम्हाला आता ताण यायला लागलाय पण तुम्हाला असं वाटतंय की यू आर नॉट कॅपेबल टू फेस इट. मी आता हा जो एक्झाम आहे ना तो मी फेसच नाही करू शकत, हा पेपरच नकोय मला किंवा ही गोष्टच नकोय मला असं म्हणून माघार घेणं.
ओके, माघार घेणं म्हणजे काय, जेवढा झालाय तो पण अभ्यास रिव्हिजन न करणं, आहे तसं जिथल्या तिथं सगळं सोडून देणं. बर, हे सगळं तुम्हाला असं वाटत असेल की आता तर मी मॅडम नॉर्मल आहे, आता तर मी चांगले पेपर लिहिले. पेपरच्या आदल्या दिवशी पण तुमचं स्ट्रेस होऊ शकतं. अचानक कधी पण एखादी भावना मनात येते आणि ती अशा प्रकारे घर करायला लागते की तुमचा जे काही तयारी तुम्ही केलेली आहे ते सगळं डिस्टर्ब होऊ शकतं. येतंय लक्षात? त्यामुळे तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमचा जो ब्रेन आहे, ज्याच्यामध्ये एवढ्या दिवसांपासून आपण अभ्यास करून काही माहिती साठवलेली आहे, तो ब्रेन आपल्याला स्टेबल ठेवता आला पाहिजे. आणि तो स्टेबल ठेवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला फॉलो करता आल्या पाहिजेत. पहिलं, आपल्याला ओळखता आलं पाहिजे युस्ट्रेस काय आहे आणि डिस्ट्रेस काय आहे. आता मला सांगा, एखादी व्यक्ती आहे, तिला अभ्यास होत नाहीये म्हणून जेवण कमी जातंय, हे युस्ट्रेस आहे का डिस्ट्रेस आहे? कमी जातंय, युस्ट्रेस आहे. कमी जाते जेवण. जर जेवणच जात नाहीये तर काय झालं? डिस्ट्रेस आहे. जो 7 ते 8 तास झोपतो तो आता 6 ते 5 तास झोपतोय, हा काय झाला? युस्ट्रेस. पण झोपच लागत नाहीये. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही युस्ट्रेस मधून चाललाय की डिस्ट्रेस मधून चाललाय. ओके, पहिले तर ही गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये स्ट्रेस आला तरी चांगली गोष्ट आहे. असं नका विचार करू की असं का होतंय माझ्यासोबत. होतं तर तुम्हाला आता एक्झाम पिरियड मध्ये आलेला ताण हा कुठल्या लेवलचा ताण आहे हे कळलं पाहिजे. जर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होतीये तर तो आहे डिस्ट्रेस, आणि जर प्रोडक्टिव्हिटी वाढतीये थोडीफार तर युस्ट्रेस आहे. डिस्ट्रेस आला की पहिला मला फोन करायचा की मॅडम मला झोप लागत नाहीये, उद्या माझा असा पेपर आहे, मी काय करू. लक्षात आलं का? हे खूप लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी करायच्यात. तुम्हाला जाणवलं की उद्याचा अभ्यासच झालाय असं वाटणं मला आणि मी विसरेल का काय सगळं, आता 5 मिनिटात असं काय करू, मला पटकन फोन करायचा. त्यावेळेस मी एखादी टेक्निक तुम्हाला सांगेल, ती टेक्निक केल्यानंतर ऍटलीस्ट तुम्ही तिथे प्रेझेंट तरी राहू शकता. ओके, दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, दॅट इज कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणतात ह्याला सायकोलॉजीच्या भाषेत, पण आपण ह्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणू शकतो. बऱ्यापैकी वेळा आपण असा विचार करतो की मला जमणार नाही. ओके, बऱ्यापैकी वेळा असा विचार होतो की माझ्या लक्षात राहत नाहीये. बऱ्यापैकी वेळा आपण असा विचार करतो की आता मला माहिती नाही, मी तिथं गेल्यावर सगळं विसरून गेले तर. ओके, हे जे स्टेटमेंट्स आपण वापरतो ना की मी केलंय पण लक्षात राहील का नाही माहिती नाहीये, मी तिथं गेल्यावर विसरून जाऊ शकते, मला हे जमत नाहीये, मला अशा गोष्टी म्हणजे नाही का असं असेल तर मग तर मी गेलोच कामातनं, हा टॉपिक आल्यावर तर गेलोच कामातनं, किंवा जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो त्याच्यातला एखादा प्रश्न आल्यावर तर संपलंच माझा विषय. असे जे स्टेटमेंट तुम्ही वापरता याच्यामुळे तुमचा मेंदू नेगेटिव्ह अफर्मेशन्स घेतो आणि बरोबर त्याच्याशी रिलेटेड कुठलीही गोष्ट तुमच्या पेपरमध्ये आली की तुम्हाला आठवत जरी असेल तरी हाय चान्सेस असतात विसरण्याचे, कारण मेंदूला तुम्ही ऑलरेडी अफर्मेशन काय दिली आहे की मी तर विसरूनच जाईल. आता तुमचा किती अभ्यास झालाय मला खरंच नाही माहिती, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा काही झालाय त्याला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची की मी जेवढं केलंय ते मला आठवेल. स्वतःला सांगायचं की जेवढं मी केलंय ते मला आठवेल आणि मी जे काही लिहील पेपरमध्ये ते काय लिहील, योग्य लिहील. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. चेष्टे मस्करीत पण म्हणायचं नाही की माझा अभ्यास नाही झाला, कारण मी बघितलंय टॉपर्स एक्झाम मध्ये खाली आलेले, कारण त्यांनी इतकं निगेटिव्ह अभ्यास सगळं झाला असतो, अगं बाई माझं तर काही झालेलंच नाहीये, तुमचा झालाय काय अभ्यास, माझा तर झालाच नाही, माझी तर रिव्हिजनच नाही झाली. हे नेगेटिव्ह अफर्मेशन तुम्ही ब्रेनला तुमच्या देता आणि बरोबर मेन एक्झामच्या वेळेस गडबडतं. त्यामुळे तुमचं जेवढं झालंय, तुमचं असं पाहिजे की मित्रांशी मैत्रिणींशी बोलताना पण हो मी केलाय बऱ्यापैकी, आता बघू पेपरमध्ये जसं येईल जेवढं जमेल तेवढं मी लिहील. स्वतःला सांगायचं सतत की जे माझ्या डोक्यात आहे ती मी व्यवस्थित उतरवेल. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स काय, आय कॅन ट्राय, माझा पूर्ण अभ्यास झालेला, सगळ्यांचा मला नाही माहिती, मला नाही वाटत की सगळ्यांचा अख्खा अभ्यास झालाय. ओके, सो जेवढा झालाय अफर्मेशन काय पाहिजे की जेवढा माझा अभ्यास झालेला आहे तो मी व्यवस्थित उतरवेल, मी जे काही पेपरमध्ये लिहील ती योग्यच लिहील. ओके, आणि जरी मला आठवलं नाही तरी मी ट्राय करेन. काहीही झालं तरी एकही प्रश्न सोडायचा नाही, तुम्हाला ते सांगितलंच असेल. शेवटी टाइम नाही पुरला तर पॉइंटर्स टाकून यायचं,
पण एकही प्रश्न सोडायचा नाही. आता तिसरी गोष्ट, बरोबर पेपर हातात यायच्या आधी काय करायचं? तुम्हाला एक टाइम असतो बघा, अर्धा तासाचा टाइम असतो. अर्धा तास तुम्हाला आधी बोलवलं जातं आणि आन्सर शीट दिल्या जातात. त्याच्यात ते तुम्हाला टाइम असतो की तुमचं नाव वगैरे लिहायला, त्याच्यावरती काही बारकोड चिकटवायला आणि तुमचे जे तुम्ही रेषा वगैरे ओढता त्याच्यासाठी असतं. प्रश्नपत्रिका हातात यायच्या आधी 5 मिनिटं वेळ मिळतो. डोळे बंद करून शांत बसायचं आणि स्वतःला सांगायचं, जे काही येईल, जसं काही येईल, मी 100% लिहिण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मेंदूमध्ये जे काय आहे ते मी व्यवस्थित त्याच्यामध्ये उतरवेल. आणि मग आल्यानंतर लिहायला सुरुवात करायची. पेपर हातात आला की पहिला प्रश्न दिसला की लगेच लिहायला चालू नाही करायचा. आधी शांत डोक्याने प्रश्नपत्रिका बघून घ्यायची. कुठले प्रश्न तुम्हाला जमतायत म्हणजे काय, ते वाचल्यानंतर तो शब्द कळतोय का तुम्हाला, की ह्याच्यात नक्की काय लिहू शकतो आपण. ओके, त्याला काय करायचं, टिक करायची. सो जे तुम्हाला प्रश्न येत आहेत त्याला प्रॉपर डोक्यात ठेवायचं की एवढं मला माहिती, ऍटलिस्ट प्रश्न वाचल्यानंतर कळेल ना आतमध्ये काय लिहायचंय. मग आतमध्ये त्याच्याशी रिलेटेड काय पण लिहा जर तुम्हाला येत नसेल तर. पण तुम्हाला माहिती पाहिजे की ह्याच्यावर मी काहीतरी लिहू शकतो, तर त्याला टिक करायची पटकन आणि ते डोक्यात ठेवायचं. म्हणजे काय होतं, पहिला प्रश्न सोडवेपर्यंत शेवटचा प्रश्न जो तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केलेला असतो की ह्याच्यात काय लिहू शकतो, तुमचा मेंदू कामाला लागतो. आणि सबकॉन्शियस माइंड काय करतं, तोपर्यंत शोधून काढतं तुमच्या कुठला डाटा असेल तो ऍट द टाइम नाही सापडत. पण आधी तुम्हाला कल्पना आहे की बाबा ह्याच्यात काय, तर मेंदू बॅक ऑफ द माइंड चालू असतं की काय शोधून काढून मी ह्याच्यामध्ये लिहू शकतो. ही एक गोष्ट झाली. ब्रेदिंग एक्सरसाइजेस, पेपर लिहिता लिहिता अचानक पॅनिक वाटू शकतं, हार्ट रेट वाढू शकतात. ब्रेदिंग एक्सरसाइज करायच्या. काय करायचं, टेक अ लॉंग ब्रेथ, होल्ड इट अँड रिलीज इट. किती वेळा करायचं, 5 वेळा. कुठला वेगळा टाइम जात नाही ह्याच्यामध्ये. आपल्याला वाटतं 5 मिनिटं मॅडम मी श्वास घेत बसलो माझा पेपर राहिला, तर जेवढा लिहिणार आहे तेवढा व्यवस्थित लिहाल ऍटलीस्ट. ओके, त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करायच्या. लॉंग म्हणजे डीप ब्रेथ करायचं, होल्ड करायचं, सोडून द्यायचं. 4-5 श्वास असे घ्यायचे आणि त्यानंतर पुढचा तुमचा पेपर लिहायला सुरुवात करायची. सगळ्यात आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आता एक्झामच्या तयारीच्या दरम्यान ज्या गोष्टी तुम्हाला सांगते, जो टॉपिक कन्फ्युजिंग आहे, आधी कधीच वाचलेला बघितलेला नाहीये, ज्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, त्याच्यात हात घालायचा नाही. आता नवीन टॉपिकला स्पर्श करायचा नाही. जेवढं झालंय त्याचीच रिव्हिजन करा. कारण आता काय होतं सांगते, ज्यावेळेस तुमचं झालंय आणि अचानक एखादा नवीन टॉपिक तुम्ही हातात घेतला की तुम्हाला काहीच माहिती नसतं, तुमचा ब्रेन कन्फ्यूज होतो. ज्यावेळेस मेंदू कन्फ्यूज असतो तो घाबरतो आणि तो घाबरला की श्रिंक होतो आणि एकदा मेंदू श्रिंक झाला की काम करत नाही. त्यामुळे नवीन टॉपिक्स, समजा तुम्ही आला, हे केलं का, ते केलं का, ते केलं का, आणि एक्झामच्या आधीच बरोबर कुणाची तरी चर्चा चालली एका अशा टॉपिक वरती जो आपण केलेलाच नाहीये, आपली एन्झायटी वाढते आणि आपला परफॉर्मन्स डाऊन होतो. त्यामुळं कानात कापसाचे बोळे घालायचे, घरातून आलं की डायरेक्ट हॉलमध्येच गेलं पाहिजे. मधल्या डिस्कशन मध्ये एनर्जी घालवायची नाही, तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. अजून असतात काही नेगेटिव्ह कमेंट करणारे असतात, माझा तर अभ्यासच नाही झाला. अशा लोकांपासून 10 हात लांब राहायचं एक्झाम पिरियड मध्ये. आणि तसं काय बोललं की आपण इंटरनल सजेशन काय द्यायची, की मी सगळं केलंय, मला सगळं आठवणार आहे, तुम्हाला नसेल आठवत तर तुमचा लॉस आहे. सिंपल. नवीन टॉपिकला हात घालू नका. जिथे जास्त कन्फ्युजन तयार होत आहे एखाद्या टॉपिक मध्ये, त्याच्यात आत्ता घुसायचं नाही. आता वेळ निघून गेली ती घुसण्याची. ओके, आता वरवरचं बघून काढा. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन पेपर बघून काढा. आणि सगळ्यात महत्वाचं, सिलेबस मधला प्रत्येक शब्दात, म्हणजे जे असतात ना मेन सिलेबस मधले मेन शब्द असतात, त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्या. की तो शब्द वाचला, तुम्हाला शब्द कळला पाहिजे. शब्द कळला की आतमध्ये आपण लिहायला मास्टर आहोत. आणि आता सगळ्यात महत्वाची टेक्निक, एक्झाम एन्झायटी का होते, कारण आपण रोज एक्झाम देत नाही. बोर्डच्या पेपरची जास्त का होते, कारण रोज तर आपण बोर्ड तर देतच नाही. बोर्ड आता तर तुम्ही 9 वर्षातून एकदा देणार आहे, पुढे 2 वर्षातून एकदा देणार आहे. त्यामुळे हा पेपर आपल्या मेंदूमध्ये एन्झायटी तयार करू शकतो, फिअर तयार करू शकतो. मग काय करायचंय, तर मेंदूला मी आधी पण सांगितलंय, रियालिटी आणि इमॅजिनेशन मधला फरक कळतो का. मेंदूला इमॅजिनेशन मध्ये बोर्डचा पेपर द्यायला सांगायचा. सेंटर डोळ्यासमोर आणायचं, डोळे बंद करून शांत, आणि व्हिज्युअलाइज करायचं की तुम्ही कसे जाता एक्झामला. तिथं सगळं टोटल व्हिज्युअलायझेशन पाहिजे. तुमचा युनिफॉर्म, ID, शूज, तुम्ही पेपरला कुठली बॅग घेऊन जाणार आहे, कुठली स्केल घेऊन जाणार आहे, कुठली पेन्सिल घेऊन जाणार आहे, कुठला पेन घेऊन जाणार आहे, पेपर हातात आल्यानंतर तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात,
त्यानंतर हातात जर तुम्ही आला आणि तुम्हाला एखादा प्रश्न जमत नाही तर त्यावेळेस तुमची बॉडी कसं रिस्पॉन्स करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलायझेशन मध्ये क्लिअर पाहिजे. एकदम प्रॉपर व्हिज्युअलायझेशन करायचं आणि मग पेपरला जायचं. कारण आता सध्या तुमच्या मेंदूने खूप नॉलेज घेतलेलं आहे. आता फक्त ते नॉलेज व्यवस्थित कप्प्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून व्यवस्थित उतरवण्याची कला ह्या 10 दिवसात तुम्हाला शिकायची. असं वेगळं आता काहीच आपण करू शकणार नाही की ज्याच्यातून आपण बोर्डात येईल. पण जेवढं तुमचं झालंय तीच इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाइज केली तर कदाचित तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पेपर रिप्रेझेंट करू शकता. अक्षर व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. काहींचं नसतंच व्यवस्थित, त्यांनी गिल्ट नाही घ्यायचं की माझं अक्षरच चांगलं नाही मग आता काय. ओके, सो सर्टनली जसं आहे तसं तुमचं त्यातलं त्यात जे बेस्ट आहे. ऐन वेळी पेन बदलला अजिबात नाही. जो ज्या पेन सोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात तोच पेन आत्तापासून सुरुवात करायची. एक पेन घेतला हातात, एक पट्टी घेतली, पेन्सिल घेऊन गेलोय पेपरला, असलं काही करू नका. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर गोष्टी घेऊन जाता, तुमच्याकडे शार्पनर आहे, तुमचा इरेझर आहे, तुमचं पेन आहे, पेन्सिल आहे, पट्टी आहे, रायटिंग बोर्ड आहे, तुमचा कॉन्फिडन्स असतो. ज्यावेळेस तुम्ही एकच पेन घेऊन जाता तो पण बंद पडतो. असलं काहीच करायचं नाही ऐनवेळी. पेपरच्या आदल्या दिवशी आपला मेंदू सुपर मेंदू असतो, सुपर पॉवर असते, काही वाजलं तरी डोक्यात जातं. ओके, त्यामुळे आदल्या दिवशी तयारी होते येत आहे लक्षात. आणि असंही तुम्ही आता काय एवढा मोठा काही झेंडा गाडू शकणार नाही, करून करून 2-4 कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. येत आहे, जे मेन आहे की बाबा जे येऊच शकतं, गॅरंटी आहे, त्याच्यावरती काम करायचं. आता ते कसं करायचं, टेबल्स पाठ करायचे असतील, स्टोरी बनवायची. आम्हाला डिसेबिलिटी हा टॉपिक होता, तर आम्ही काय सांगितलं की त्याच्यामध्ये काय होतं की एक जर RCI रिहॅबिलिट प्रोफेशनल असेल तर एका डिसेबल माणसाला कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस देतो. तर आम्ही काय केलं, एक व्यक्ती घेतला जो की आमच्या जवळचा आहे. समजा की एखादा मुलगा आहे, त्याचं नाव ब्लाबला काहीतरी आहे, त्याचं नाव घेतलं म्हणजे तो लक्षात राहिला असा. मग त्याचा पाय मोडला बिचारा, तो डिसेबल झाला. मग त्याला तर पहिल्यांदा काय करावं लागेल, तर त्याला फर्स्ट एड द्यावं लागेल. पहिली सर्व्हिस फर्स्ट एड देतो. आता बिचाराचा पाय मोडला, त्याला फर्स्ट एड दिलं. त्यानंतर काय झालं, त्याचा पाय मोडला, त्याला फर्स्ट एड दिलं, पण त्याच्या अंगात मस्ती एवढी की त्याला शांत बसवलं नाही, तो परत पडला. मग काय केलं, तर त्याला हॉस्पिटलाइज केलं. दुसऱ्यांदा काय केलं, त्याला हॉस्पिटलाइज केलं, स्टोरी बनवली. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो दुसऱ्यांदा पडला, ते एवढं सिव्हिअर होतं की त्याला एड्स द्यावे लागले. कुठले, तर डिसेबिलिटीचे एड्स द्यावे लागले. त्याला चेअरच द्यावी लागली बसायला, कारण त्याने एवढं लागून घेतलंय. आता बसायला चेअर दिली म्हणजे तो डिसेबलच झाला. आता हा लग्न करू शकेल का, नाही. मग बिचाराला लग्न नाही होणार. मग काय करायचं, तर त्याला वेगवेगळ्या NGOशी कनेक्ट करून द्यायचं. म्हणजे चौथी सर्व्हिस कुठली, तर NGOs ला कनेक्ट करून द्यायचं. तर त्याला NGOs ला कनेक्ट करून द्यायचं की NGO त्याचं लग्न लावून देईल. आता लग्न तर झालंय, पण खायला प्यायला काहीतरी रोजगार पाहिजे ना, बायको ओरडेल ना त्याला. मग 5वी कुठली, तर त्याला इंट्रोड्यूस करून द्यायच्या लीगली काही काय म्हणतात पॉलिसीज की ज्याने त्याला काम मिळेल. आलं लक्षात, 5 पॉइंट कव्हर झाले, एक स्टोरी तयार झाली. पॉइंट वाईज एकदम स्टोरी बनवायची आणि कुणाचं पण नाव घ्यायचं जे आठवलं त्याचं, आणि त्याला डिसेबल करा, त्याला इतिहासात पाठवा, त्याने कुठलं तरी युद्ध त्याला लढवू द्या, काहीही करा, त्याच्या पाठीमागे स्टोरी जोडा. टेबल्सच्या मागे पण स्टोरी जोडायची. कितीतरी मैत्रिणींचा ग्रुप होता म्हणायचं, मग त्याच्यामध्ये नावं ठेवून द्यायची त्यांची, त्याच्यावरनं काही होऊ शकतं. ब्रेनला तुमच्या पॉझिटिव्ह व्यवस्थित अफर्मेशन दिल्या ना, कुठलं पण कधीचं पण आठवण तुम्ही पेपरमध्ये लिहिता. माहितीये का, अरे हा पॉइंट का, तो तर 2 वर्षापूर्वी शिकलेला पण असा गेलता डोक्यात की तुमचा. आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड 9 महिन्याचे होता ना तुम्ही, तेव्हापासून आतापर्यंतची हीच इन्फॉर्मेशन त्याच्या माइंडमध्ये, तुम्ही क्लासमध्ये बसलाय लक्ष देऊन व्यवस्थित ते ऐकलंय ना, तरी सुद्धा तुम्हाला ते आठवणार आहे पेपरमध्ये, जर तुम्ही योग्य वापर केला ब्रेनचा. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या. रोज संध्याकाळी झोपायच्या आधी 5-10 मिनिटं त्राटक करायचंच. ऑडिओ क्लिप शेअर करेल ती रोज सकाळी ऐकायचीच. आणि स्वतःला कायम सांगायचं, मला सगळं आठवणार आहे, मी सगळं लिहिणार आहे, आणि मी जे काही लिहिणार आहे ते योग्यच लिहिणार आहे. एवढंच करा, याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. नवीन टॉपिक घेऊ नका, आणि जो लय हुशार आहे त्याच्या नादाला लागू नका.